मागे सर काय म्हणणे ती बोलते तिला पीआय साहेब समजताला. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला हटक्याचे विषय, वेगळे झटके दाखवतोय. मी सतत वेगळ्या घटनेवर नजर टाकतोय. एक आपल्या उस्मानाबाद धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये धक्कादायक घटना घडली. इथं गोंधळ उडाला होता आता थोड्या वेळापूर्वी. मी त्या गोंधळाचा सर्व प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी. इथं एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे आणि तो मुलगा आजारी आहे म्हणून इथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरण असं आहे, त्या मुलाच्या वडिलाचं निधन झालंय आणि आईनं दुसरं लग्न केलंय. पण या मुलाला सांभाळण्यासाठी त्या मुलाच्या आईनं त्यांच्याच नातेवाईकामध्ये एका महिलेला सांभाळण्यासाठी दत्तक दिले असं कळते माहिती. मात्र दत्तक दिलं का नाही ते माहिती नाही, पण त्यांनी बॉन्डवर असं दिलेलं आहे. एक बॉन्ड सुद्धा लिहून दिला त्या आईनं. धक्कादायक घटना आहे. मी तुम्हाला या घटनेचा प्रकरणाचा सगळा ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे. प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे. इथं गोंधळ झाला आणि त्या गोंधळामधून आम्हाला एक फोन आला की विषय इथं थोडा वेगळा आहे, म्हणून आम्ही इथं पोहोचलोय. नेमकं काय प्रकरण आहे माहिती घेतली आम्ही. तर प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्या मुलाचे जे आजी आहे ती सोबत आहे. आता त्याच्या जिथं मुलगा उपचार घेतोय त्या ठिकाणी त्याची देखरेख करण्यासाठी त्याची आजी आहे. वय 2.5 वर्ष आहे मुलाचं. त्याचे काही दुसरे नातेवाईक सुद्धा आहेत. पण त्या आजीनं सांगितलं की त्या मुलाची विक्री केली होती. धक्कादायक बाब आहे, पण प्रकरणाची सगळी बाजू जाणून घेऊया. दूध का दूध पाणी का पाणी. इथं गोंधळ सुरू आहे, पाहूया आपण थेट. आणि 100 रुपयाच्या बॉन्डवरती त्याचं त्या लेकराला बेकायदेशीर दत्तक दिलेलं आहे. जे कायद्याचं पालन करतात. त्याच्यामध्ये 10,000चं पण त्याच्यात आहे, त्याच्या रेकॉर्डिंग वगैरे हे सगळं आहे. त्याच्यामध्ये बरंच काही झालेलं आहे. आणि असं असताना मग ते मुलं आता बालकल्याण समितीसमोर गेलं. बालकल्याण समितीनं सह्याद्रीला दिलं ते ह्याच्यासाठी काय म्हणतात ते शिशुगृह. पण ते बाळ आजारी असल्यामुळे अगोदर ऍडमिट करून उपचार घेणं गरजेचं म्हणजे कारण दुसरे हेल्दी बच्चे. मग तिथं त्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून मग ते इथं ऍडमिट केलं. त्यांच्याकडे मॅन पॉवर नसल्यामुळे बाळाची आजी तिथं ठेवलेली. आम्ही पण तिथंच आहे सध्या 4 दिवसापासून इथं. आता असं झालेलं आहे, ज्या महिलेला हे घेतलेलं ज्या महिलेनं तिच्याकडे ऑर्डर नाही बालकल्याण समितीची. तिला भेटायची इच्छा आहे. आम्ही बी समजू शकतो की तिने सांभाळलेले त्या महिलेनं. पण बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे, मूळ ते शिशुगृहाच्या ताब्यात आहे. म्हणजे ते सरकारी दरबारी लागलेले. त्यांच्याकडे ऑर्डर दिली तर ते लेकराला भेटता येईल. अदरवाईज सगळी माणसाचं ते भेटता येणार नाही. कारण त्या मुलाची खरेदी विक्री करण्यासाठी ज्या महिलेनं घेतले मूल त्या महिलेची बहीण आहे. त्या महिलेच्या बहिणीची जाऊ आहे. त्यांचे नातेवाईक तेच आरोपीच्या कक्षेत आहेत. आता सध्या त्यांच्यावरती कारवाई कलमवाडीचे सांगितले बालकल्याण समितीच्या त्यांनी निर्देश पण दिले की त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात यावे. पण ते नातेवाईक नसते याच्यामध्ये. आम्ही माणुसकीच्या नात्यानं भेटू पण दिलं असतं. पण या महिलेच्या बहिणीनेच हे सगळं केलं. त्या बाळाच्या आईचं पण लग्न लावून दिलंय. त्या बाळाच्या बापाचा आत्महत्या झाली त्यानं केली. बायकून लेकरू गेल्यामुळे लेकरू विकल्या गेलं. अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका ही आहे की सध्या बाळाला बालकल्याण समितीच्या आणि त्या शिशुगृहाच्या ऑर्डर शिवाय कुणी त्याला आम्ही भेटू देत नाही. तर याच्यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहे. हो, त्याच्यासाठी आम्हाला पोलिसांची मदत लागणार आहे. तिथं त्या बाळाच्या तिथं आम्ही तुम्हाला फोन केला. बाळ तुम्ही काय ते कोर्ट मॅटर चालू आहे तुम्ही करू नका. कोर्ट ऑर्डर घेऊन येऊ द्या आणि तुम्ही भेटा. मी मगाशी पण तुम्हाला काही समजावलंय की कोर्ट ऑर्डर घेऊन या. तुम्ही डायरेक्ट आरोपीच करायला मोठे बोलतो ना तुम्ही आरोपी का तुम्ही आरोपी केला आरोपी डायरेक्ट सर कोण आरोपी करू शकत नाही. सर आरोपी लेकराच्या आई जन्मदात दत्तक घेणारे लेकराला कसं करायचं ना. त्यांनी ऑर्डर आणावी. काय बोलायला मागे सर मागे सर मी म्हातारी झाल्यावर असले बाईवान कुठं बघितले ना.
काय व्हायचं होऊ दे आम्हाला अडकावू दे, जेलमध्ये न्या आम्हाला. आता फाशी द्या आम्हाला. ही नाही घेणं लेट एक द्या या. ए बाई ते बोल नका तुम्ही तसं. नीट बोलायचं. नीट बोलायचं मावशी. नीट बोलल्यावर नीट बोलायचं मावशी. सांगायला नीट बोलायचं. काय मला मारते का मार माझा जीव. तुमचं वय आहे मार माझा जीव. आणि मार माझा कार्यकर्ता नाही. असंच बोलायचं. असं कुठं सर ठीक आहे. असंच बोलायचं. नाही, तुम्ही आता इथं कुणी काय ते सांगताय, कुणी काय, मग आम्ही त्याच भाषेत बोलणार ना. तुम्ही आहो काय लुटायचं तुम्हाला. काय बोलत आम्ही चुकीचं? नाही बाबा, त्यांनी आपल्यावर गुन्हा दाखल करायचा, पण आपण नुकसान करायचं एवढं टाकत नाही. एक मिनिट. ऐका. काका, असं भेटू द्यायला येत नाही. खरं सांगा. सरांनी ऐका, भेट घ्यावा. त्यांना सांगा की दोन ऑर्डर द्या. आम्ही आरोपी राहिले तर कुठे तुम्हाला आणून दिलं असतं का. दुसऱ्याचं पण तुम्ही काय नाही असं खुशीनं म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेतले, तुम्हाला समजतंय का ताई? दुसऱ्याचं पण चुकीच्या पद्धतीने घेतले, तुम्ही काय खुशीनं देता? अहो, आम्ही ते म्हणतो, पण ह्याला ऑर्डर पाहिजे. आम्ही हायकोर्टाकडे, सुप्रीम कोर्टाकडे तुमच्या अडचणी काढून गेल्या तर आमच्या नाही. आणि तुम्हाला दादा काय केस करायची आमच्यावर करा, आम्ही इथंच आहे. हा, आम्ही तुम्हाला आम्ही इथंच आहे. तुम्हाला कोणती केस टाकायची टाकू शकता जाऊ. ऐका काका. हो, थांबा, ऐका. होईल. मी काय सांगताय का, तुमच्या मुलीला आम्ही भेटूही दिले असते. होताय का? तुमची फक्त मुलगी त्रस्त असते तर तुमच्या मुलीच्या बहिणीने हे सगळा कारभार केलाय. बहिणीचं वेगळं कसं काका? बहीण पण होती ना विकताना बाळाला. होती काका, फोटो मध्ये स्पष्ट दिसते तुमची मुलगी. एक मिनिट. इकडे बघा. आता आम्ही एक मिनिट मॅडम थांबा दोघं थांबा. ऐकून घेता का तुम्ही? एक मिनिट नाही थांबा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? दोघांना भेटायचं, यांनी भेटू द्यायचं नाही. तुम्ही दोघांनी पोलीस स्टेशनला चलायचं. पोलीस स्टेशनला पीआय साहेब सविस्तर सांगू शकते. आम्हाला तुम्ही डायरेक्ट 112ला कॉल नाही, केला नाही, हे का? बघा, आमचं तुम्ही सध्या काय म्हणतात जाऊ हे नाही, तुमची पोरगी मोठी आहे याच्यात. ह्या बी आहेत. तुम्ही बी आहेत. त्या माईचा नवरा दुसरा आहे, ते बी आहे. ह्या राहू द्या, किती दहा नवरा करून घेऊ द्या तिनं. तुम्हाला काय आम्ही खोटं बोलायलोत का? का तुम्हाला द्यायचं आहे. काय द्यायचं? अहो, नाही, मला नवरा आहे की तुम्ही असं कसं बोलता? तुम्हाला द्यायचा का नवरा करून? नाव दुसरं करून आणून द्यायचं आहे का म्हणा. काय काय घ्यायचं आहे? तुम्हाला आहे तर त्या सगळ्या करायच्या. आम्ही संसारी खावा. आम्ही बिन संसारीच्या नवं बाया. म्हणून दुसऱ्याच्या सासऱ्याला मोडून द्यायला बोलतो. घराला मोडा ना दुसऱ्याची. माझं बाळ नांदला पळवायला लागला. आणि स्वतःचं घर सगळं करायला लागला. चला तुम्ही चला दोघं. हा, इथं काय होत नसतंय. नाही, नाही, आम्ही कशाला येऊ? त्यांना घेऊन यातलं जातो. एक जण कोणतं तुम्ही थांबा. चला आम्ही राजा राणी नाही. त्यांचं काय ते सांगावं लागेल. डायरेक्ट 112ला कॉल केला ना आपण. त्यांचं म्हणणं काय आहे तिथे येऊन सांगायचं. आणि त्यांचं काय म्हणणं आहे ती बोलते तिथं पीआय साहेबांसमोर. चला चला लवकर. इथं पोलीस स्टेशन आहे साईडला. चला की तुमचं तुम्ही फोन केलाय सांभाळायला घेतलं म्हणजे भांडवर आहे हे. दत्तक दिल्याचं हे बेकायदेशीर करायचे नाही. दत्तक विधान हे सांभाळलं नसतं. दत्तक विधान सांगा जरा मावशीला, सांगा जरा तोंडाचा वापर ना व्यवस्थित करायला सांगा. आम्ही आरोपी म्हणल्याला मला माग इकडे इकडे चालू आहे. आम्ही आरोपी काय केला. कॉल केला म्हणजे आमची शिक्षा झाली ना आरोपी. तुम्ही आरोपी करणारे तुम्ही आम्ही आरोपी करणारे तुम्ही आरोपी झाला नाही. शिक्षा केला का आमच्या आरोपी. दीपाली ते जाऊ. मॅडम इथे थांबा. पेपर द्या ना. पेपर कोणते सर? या कोण आहे ती पेपर एक बघितला ना गोंधळ. आता इथं हे जे मूल आहे या मुलावर इथं उपचार सुरू आहेत. आतमध्ये तब्येत त्यांची चांगली आहे. मात्र 1 महिना हे मूल सांभाळलं होतं. ज्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या ज्या आईनं दत्तक दिलं होतं असं म्हणणं होतं. त्यांचं शासकीय रुग्णालयामध्ये इथं उपचार घेता येते आणि त्याचे नातेवाईक आहेत 1 महिना त्यांनी सांभाळलं होतं. ते त्या मुलाला आता भेटायला आले होते. मात्र त्या मुलाच्या आजी आणि त्यांचे जे नातेवाईक होते त्याच्या वडिलाकडचे त्यांनी या सोलापूरच्या लोकांना भेटण्याला विरोध केला आणि गोंधळ उडाला. आता प्रकरण नेमकं काय आहे? सोलापूरला ज्या महिलेने 1 महिना त्या मुलाला सांभाळलं होतं त्या महिलेचे नातेवाईक, त्यांचा पती आणि त्यांचे कुणी असतील सोबत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाची दुसरी बाजू
जो आता जे त्या मुलासोबत जे उपचार घेते मुलगा, त्यांच्यासोबत जे नातेवाईक आहेत, काही NGO संस्थेचे पदाधिकारी आहेत, महिला आहेत, त्यांची सुद्धा मुलाखत बघूया आपण. सुरुवातीला आपण आता सोलापूर या ठिकाणच्या ज्या महिला होत्या, ज्या महिलेनं त्या मुलाचा सांभाळ केला 1 महिनाभर, ते कुटुंब काय म्हणते बघूया आपण. काय नाव आहे तुमचं? उज्ज्वला बाळू कांबळे. बरं, का आला होतं, काय विषय? मी एक माझ्या बहिणीकडनं लेकरू घेतलं ते सांभाळायला म्हणून, तर मला 1 महिना झाला ठेवले होते. ते मी माझ्या बहिणीकडनंच घेतले होते ते लेकरू. तर त्यांनी काय म्हणतात, मी चोरून घेतले, हे घेतले. त्याची आजी आता कुठून आली काय माहितच नाही आम्हाला त्या आजीचा प्रसाद. फक्त आम्ही तिच्या आईकडनं घेतलं. मी तिच्या आईला आणि माझ्या आईचा तिचा संबंध आहे. या आजीचा कोण आहे? मी आता त्या बाळ रे आजार आहे माझ्याकडनं 2 दिवस झालं तिने बाळ घेतले, ती ओढून घेतले ते एकदम. तुमचं पूर्ण नाव काय? उज्ज्वला बाळू कांबळे. तुम्ही कुठे राहता? मी सोलापूर मध्ये राहते. बरं, तुमच्या बहिणीचं काय नाव आहे? माझ्या बहिणीचं नाव अरुणा अण्णा, त्यांचं गायकवाड आहे ना, करुणा गायकवाड. बरं. त्यांच्याकडनं मी माझं सांभाळायला लेकरू घेतलं. मला 13 वर्ष झालं लेकरू नाही, म्हणून मी लेकरू तिच्याकडनं मागून घेतलं. तिने मला सहकुशीनं दिलती. तसं लेकरू घेताना काय तुम्ही दत्तकपत्र वगैरे असलं काय केलं? हा, नोटरी केले मी. तर मला 1 महिना 1.5 महिन्याची मदत करून मी ही घेणार होते नोटरी करून. मग काय झालं पुढं? मग त्यांनी मला दुसरे कोणते आजी कुठून आली काय आली मला काय माहित नाही. मला काय केली, गोड बोलून मला इकडं आणून धाराशिव मध्ये आणली आणि एन्जॉयच्या लोकाला घेऊन आली माझ्यासोबत आणि गोड बोलून मला इथं आणली. माझ्याकडनं इसकाटून लेकरू घेतली. ती लेकरू सध्याला आता आजारी आहे. मला फक्त त्याच्यासोबत बोलायचं म्हणताना त्याने बोलू दे नाहीत ना, काय करू दे नाहीत आणि मला आरोपी करायलेत मी चोरून घेतले असं लेकरू म्हणालेत. तसा काय प्रकार झालाय का? मग काही स्वतः प्रकार तसला काही घडला नाही. मी सहकुशीने घेतले, तिने सहकुशीने मला दिली आहे. तर तिने स्वतः आरोपी म्हणून ते सध्या ते 2 बाया आहेत तिथे इंजयवाल्या. काय त्यांचं म्हणणं? त्यांनी म्हणतात ते तुम्ही चोरून घेतलेले लेकरू म्हणाले, ते चोराला लेकरू आलाव का म्हणालेत मला. मग आता काय मागणी आहे तुमची? मला भेटायचं त्या बाळाला, बाळले तापाने फणफण आलंय. नुसतं मला बोलायचं भेटायला. मी सोलापूरवरून आले आता, तर त्यांनी मला बोलायला पण दे नाहीत. बाळू शिरशिल कांबळे. काय विषय? आम्हाला तिच्या आईने आम्हाला पोरग दत्तक दिलते. हे दत्तक नाही म्हणजे सांभाळा म्हणून दिलते. मग आम्ही तिची आई कुठे आहे आता? ते चाळीसगावला. कधी गेले ते चाळीसगावला? त्यांनी आता त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी आपण बोलू शकत नाही. त्यांच्या मिस्टरचं त्यांचं भांडण वगैरे झालं असेल, आम्हाला काय माहित नाही. तिनं गेली, त्यानं दारू पित होता, मारत होता, हाणत होता. मग तिनं स्वतः मला म्हणली होती. मग तिनं त्याला कंटाळून गेलती. मग तिथं कंटाळून गेल्यावर तिथं तिच्या लाईफ मध्ये मी एकटी कसं जगू म्हणून तिनं असं ठेवून होती तिच्यासोबत. तिने लग्न केली ही असं आम्हाला काहीच माहित नाही. मग तिथं त्याच्यापासून तिला दिवस गेले. तिनं म्हणली मला लय त्रास व्हायलाय, मला तू ताई मला सांभाळायला घे ही लेकरू म्हणून मला असं तिनं लेकरू दिली. म्हणून मी मला आता तिला वडील आहेत का लेकराला? त्या वडील नाही लेकरू. आता ती लेकरू तिनं गेल्यावर ते वडील मारले मग तिचे. आता ती माझा काय तिचा काय चुकी आहे सांगा साहेब? सांभाळू त्या लेकराला व्यवस्थित, एवढं माझी इच्छा. त्यांना काही जमत नाही. त्यांनी जी चांगलं सांभाळतो एवढंच म्हणतात त्यांनी. काय नाव तुमचं? महादेवी सुरेश ढिपे, तुमचं गाव? सोलापूर. आता हे जी बाळ इथं आहे ती नातेवाईक कोण होते तुमचे? माझं ती बाळ आहे, ती नातू होते, बहिणीचा नातू. माझा काय नातू एकच आहे की. मग आता या मुलीला दिलं आम्ही, सांभाळलेलं चांगलं त्याला. मग ते आम्हाला भेटून करून जावं म्हणून इच्छा आहे. काय ना आम्हाला ह्यांनी चोराला याला त्याला म्हणून उठवाले. ती बघा कसं करायचं. तुम्हाला या घटनेचा प्रकरणाचा सगळा ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे, प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे. इथं गोंधळ झाला आणि त्या गोंधळामधून आम्हाला एक फोन आला की विषय इथं थोडा वेगळा आहे, म्हणून आम्ही इथं पोहोचलोय. नेमकं काय प्रकरण आहे माहिती घेतली आम्ही. तर प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्या मुलाचे जे आजी आहे ती सोबत आहे आता त्याच्या जिथं मुलगा उपचार घेतोय त्या ठिकाणी त्याची देखरेख करण्यासाठी त्याची आजी आहे. वय 2.5 वर्ष आहे मुलाचं. त्याचे काही दुसरे नातेवाईक सुद्धा आहेत. पण त्या आजीनं सांगितलं की त्या मुलाची विक्री केली होती. धक्कादायक बाब आहे, पण प्रकरणाची सगळी बाजू जाणून घेऊया. दूध का दूध, पाणी का पाणी. काय नाव आहे आजी तुमचं? माझं नाव लता श्रीमंत तळभंडारे. कुठलं गाव आहे तुमचं? आमचं सोलापूर पसलं ओळख काशेगाव. का आलो इथं सिव्हिलला? शिवीला इथं आमचं बाळ ऐकलेलं सापडले आता म्हणून आला आम्ही. परवा दिवशी सापडले. कोणी ऐकलं होतं बाळ? तिची आईनं करुणा अमोल तळभंडारे. तिनं आता दुसरा नवरा केलाय. हा, कुणाचं मुलं आहे ते? माझ्या लेकाचं आहे अमोल तळभंडारे. तुमचं लेक कुठं आहे? आमचा लेक वारला कधी? 1 मेला.
बरं, आता मुलाचं त्या बाळाचं वय काय आहे आता तुमच्या? तुम्ही त्याच्या आजी आहेत ना? हा बरं, त्या बाळा जे आहे, मुलगा जो आहे तुमचा नातू, त्याचं काय वय आहे? 2.5 वर्षे. 2.5 वर्ष कुठं होता तो? 2.5 वर्षे म्हणलं तर आमच्याकडे ये जा करत होता, सासरवाडीत राहत होता माझा मुलगा. मग कधी वारला मुलगा तुमचा? 1 मेला. 1 मे म्हणजे किती दिवस झालं की कोणत्या 1 मेला किती वर्ष किती दिवस झाले? आताचा कालचा 1 मे, 3रा महिना. 3 महिन्यापूर्वी तुमच्या मुलाचं निधन झालं. कुठं काय झालं त्यांना? मुरुम मध्ये त्यांनी आत्महत्या केलं म्हणते ती. आम्ही इकडे गावाकडे होतो, आम्ही गेलो होतो असं सिव्हिल दवाखान्यातच होतं. मग ते मुरुमच्या मग ते कसं आत्महत्या झाला काय झाला ते पोलिसांनी तपास केला वाटतं, आम्हाला काय माहित नाही. फक्त आम्हाला ही प्रेत ताब्यात दिली आमच्या. किती लेकर होते तुमच्या मुलाला? माझ्या मुलाला एकच मुलगा एवढा. मग आता ते हे जी मुलगा आहे छोटा मुलगा, आता हे तुम्ही तिकडे तुमच्या मुलाचं निधन झाल्यावर काही घेऊन गेले होते का कधी कुणाला? तुमच्याकडे त्या मुलाला बाळाला? ते बाळच घेऊन फरार झाले त्यांनी. नंतर माझा मुलगा ते माझा मुलगा वारण्याला कारणीभूत माझी सून, तिच्या 2 माम्या, तिची आई, तिचा भाऊ हे कारणीभूत आहेत. माझा मुलगा का असं वारणार नाही? त्यांनी बाळ दिलं नाही म्हणून माझा मुलगा. आता मग इथं सिव्हिल मध्ये तुम्ही बाळ कसं आणलं? इथं ते बाल केंद्रामध्ये हरवलं होतं का बाळ? हरवलं होतं बाळ. बरं, तुम्ही तक्रार दिली ती? तक्रार केली होती की मी. कुठे केली ती? मुरुम मध्ये. मुरुम ठाण्यामध्ये? मुरुम ठाण्यामध्ये. किती दिवस झालं तक्रार करून? तक्रार करून बी माझा मुलगा वारला 9 तारखेला केलते बघा तक्रार. त्याच महिन्यात म्हणजे 9 दिवसांनी. पोलिसांनी तपास केला का नाही? मग नाही केला पोलिसांनी तपास. तुम्ही गेला होते ठाण्यात विचारायला कधी काय झालं? गेलतो की. आणि परत आम्हाला जबाब द्यायचा आहे, परत काय ते तुम्ही तपास करा म्हणून लय वेळा रिक्वेस्ट करून गेलो होतो, पण त्यांनी काय केलं नाही, कुठला शोध लावला नाही. मुली विकल्याला पण त्यांनी शोध लावला नाही. मग विकले कशावर माहिती झालं तुम्हाला? विकला आम्हाला माहिती झालं, सांगितलं नाही यांनी आम्हाला. ती बितमी कळाली, त्यांनी अशी मोबाईलवर बोललेला असं रेकॉर्ड आलं. हा मग ते 10,000 रुपयाला बाळ विकलेलं. मग आता ही बाळ हिथं आहे, हिथं कसं दिलं? मग तुम्ही आता घेऊन जाणार आहेत बाळाला का हिथंच ठेवून जाणार आहेत? आता जे काय कायद्याच्या नियमात बसेल ते आम्ही बाळ सांभाळायला तयार आहे. माझ्या मुलाचं आहे. त्या बाळ म्हणजे बाळाची आई जी आहे तुमची सून, त्यांनी ह्यांना सांभाळायला दिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. असं नाही, त्यांनी 10,000 रुपये दिलेला आहे. मग आमच्याकडे आहेत की पुरावे हे. 10,000 रुपयाला दिलेला आहे. वटी भरून 10,000 रुपयाला दिलेला आहे. कुठं साडी चोळी घेतली म्हण, काय त्या बाबाला कपडे घेतले म्हण. आता तिनं नवीन नवरा केलेला ते बाबा पण सामील आहे बाळ विकायला. मग आता बाळ विकलं म्हणून मग तुम्ही तक्रार केली नाही का परत? आता परत काय हे बाळच घेऊन आलो, बाळ आजारी होतो. किती वय आहे त्याचं? 2.5 वर्षे. आता मग तुम्ही आता मग ठाण्यामध्ये तक्रार करणार आहोत नाही? मग करणार आहो की. कधी करता आता बाळ आजारी आहे म्हणून थांबली, मी करणार की आता. मग आता काय मागणी आहे? त्यांचं म्हणणं आहे की बाळाला भेटायचं त्यांना. नाही भेटू द्यायचं नाही आम्हाला. आम्हाला भेटू दिलं का आम्ही 3 महिन्यापूर्वी सारखे इंटते. आज 4था दिवस आहे, एक साडीवर बसले साहेब मी. आम्हाला भेटू दिलं नाही. माझ्या मुलाला पण भेटू दिलं नाही, मुलाच्या लेकराला पण भेटू दिलं नाही. स्टॅम्प त्या बाळाच्या आईचा स्टॅम्प आहे त्यांच्याकडे. माणसाला मी कशी भेटू देणार? आमची त्यांची ओळख नाही, मी कशी भेटू देईन? त्या बाळाच्या आईचा एक स्टॅम्प आहे त्यांच्याकडे. काय असं ना ते त्याला आरोपी करा तुम्ही. आमची संमती न घेता तिनं कसं काय ऐकली? आम्हाला तिनं लग्न करायचं होतं तर आम्हाला बाळ आमचं द्यायचं होतं. तिनं ते विकलेलं नाही, विकत घेतलं म्हणलं नाही, ते सांभाळायला घेतलं असं म्हणणं आहे त्यांचं. आमच्याकडे आहे की पुरावं, काय ते व्हिडिओ आलेलं काय आहे ते आमच्याकडे बोललेलं हे. 10,000ला ऐकलेलं. बरं जाऊ द्या. बाळाची तब्येत कशी आहे आता? आता हाय जरा बरं आहे. बोलतो कधी? बोलतो. तुम्हाला ओळखतंय का? ओळखतंय की मला. काय बोलणं झालं तुमचं त्याचं? आई म्हणतोय मला. काय तुम्ही त्याला विचारलं का मग कुठं होता काय? नाही एवढं कळत नाही. 2.5 वर्षाचं बाळ आहे ते, घाबरतं असं माणसं बघून एवढं नाही कळत. ते जर घाबरल्यासारखंच आहे ते बाळ, कारण का ते आता लय जाग्यात पलटी खात आले ना बाळ. आता कुठं 40 गावावरून आलेलं आहे बाळ. नाही पण तुम्ही त्याला विचारलं असेल की कुठं गावाला गेला का, आई सोबत होता का? असं सांगू शकत नाही, त्याला कळत नाही. कुणाला पण ते आईन बापन आईन पप्पाच म्हणा लागले, घाबरलेला आहे. खाते का व्यवस्थित? जेवण वगैरे करते का? करा लागले. माणसं नसली की जेवतय, बोलतय, लय बोलतय. तुम्हाला यायचं म्हणते का सोबत तुमच्या? आई चल घराकड, चल फिरायला म्हणते. मग आता काय करणार तुमचा शेवट निर्णय काय तुमचा? आमचा निर्णय आमचं बाळ आम्हाला भेटलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझ्या भावाचं मूल आहे अमोल तळभंडारे, याचं 2.5 वर्षाचं जे मूल आहे ते अवैधरित्या दत्तक दिलेलं होतं त्याच्या पत्नीने. भाऊ म्हणजे कोणते भाऊ तुमचे? काय नाव त्यांचं? अमोल तळभंडारे. ते काशेगावचे आहेत. मुरुम या ठिकाणी तो राहत असताना बायको आणि मूल निघून गेल्यामुळे त्याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या बायकोने दुसरा लग्न तिकडे केलं कुठे 40गावला जाऊन. 40गावला लग्न केल्याच्या नंतर त्यांचं जे मूल होतं अमोलपासून झालेलं
ते अवैधरित्या त्याचं दत्तकपत्र केलं आणि काय ते 10,000 ओटी भरली वगैरे असं ते 10,000 रुपये त्यांनी घेतले. कोणी घेतले? त्या आरोपीच्या म्हणजे अमोलच्या पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या बदल्यात ते 10,000 घेतले. त्यानंतर हे प्रकरण आम्हाला माझ्या मावशीने सांगितलं. लता तळभंडारी ही माझी मावशी आहे, अमोल माझा मावस भाऊ आहे. त्यानंतर हे प्रकरण आम्ही थोडा शोध करू आमच्या पूर्वी शोध घेतला तेव्हा ते मूल आम्हाला सोलापूर इथं आढळून आलं. त्यानंतर आम्ही मुरुम पोलीस स्टेशनच्या मदतीने ते मूल तिथून रेस्क्यू करून उस्मानाबाद CWCला आलो आम्ही. CWCने ते मूल इथलं शिशुगृह आहे, सह्याद्री शिशुगृह, तिथं पाठवलं. पण त्या मुलाची तब्येत फारच खराब असल्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्या मुलाची तब्येत खराब आहे आणि याच्यामुळे बाकीची जी मुलं आहेत शिशुगृहातली ते इन्फेक्ट होतील. त्यामुळे याला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा, तोपर्यंत तात्पुरता तुम्ही तिथं गार्डियन म्हणून असाल. त्या मुलाची आजी आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला. कारण लेखी दिले का शिशुगृहामध्ये? तसं लेखी आम्हाला दिलं नाही. सह्याद्री शिशुगृहामधून तुम्ही मूल आणलंय, त्या सह्याद्री शिशुगृहामध्ये काय लेखी वगैरे दिले का, अर्ज वगैरे असं काय? त्यांच्याकडे अटेंडन्स नसल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं, त्यांच्याकडे अटेंडन्स नाही, ते आम्हाला विचारलं की तुम्ही तिथं थांबणार का हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन, तर आम्ही थांबणार म्हटलं. तसं त्यांनी लेटर दिलेलं नाहीये. पण बाळ तुमच्या ताब्यात दिलं का त्यांनी? हो, बाळ आमच्या ताब्यात दिलं तोपर्यंत शिशुगृहामधून जोपर्यंत बाळाचा उपचार होतोय तोपर्यंत गार्डियन म्हणून आम्ही तिथं उपस्थित हवं असं त्यांनी सांगितलं. आम्ही सध्या फक्त त्याचे गार्डियन आहोत, अटेंडन्स म्हणून आहोत. त्यांच्याकडे मॅन पॉवरची कमतरता असल्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतर हे मूल परत सह्याद्री शिशुगृहामध्ये पाठवायचं आहे. तर आज ते मुलाला भेटण्यासाठी ज्यांनी लता तळभंडारे माझ्या मावशीने ज्यांच्यावरती आरोप केलेत अवैध बॉन्ड प्रकरणात त्याला त्या बाळाला दत्तक घेतलंय, त्या प्रकरणातले जे लोक आहेत ते इथे येऊन गोंधळ घालतात की मूल आमच्याकडे द्या किंवा आम्हाला मुलाला भेटू द्या. त्याची मुलाची जी जन्मदाती आई आहे त्या आईनं त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं की त्या आईनं त्यांना मूल सांभाळायला दिलं असं बॉन्डवर लिहून दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही तो बॉन्ड वाचलाय, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दत्तक विधानपत्र दिलेलं आहे. सांभाळायला देताना दत्तक विधानपत्र दिलं जात नाही. तर आमचा हा आरोप आहे की अवैधरित्या पैसे घेऊन दत्तक दिलेलं बाळ आहे. पैशाचं घेतल्याचा पुरावा वगैरे काय आहे आपल्याकडे? आमच्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत, त्याच्या ऑडिओ क्लिप्स आहेत. शकता का? हो, तुम्हाला सगळं दिलं जाईल. आता ते भेटायचं म्हणत होते, त्या बाळाला बघायचं म्हणत होते नुसतं? नाही, ते CWC कोण तसं लेटर आणावं त्यांनी भेटावं, त्याबद्दल आमचं काही मत नाही. तुम्ही त्यांना अडवलंय असं म्हणणं आहे त्यांचं? आम्ही कुणालाही अडवलं नाही. त्या बाळ हिसकावून घेत होत्या, आम्ही बाळ फक्त आत घेऊन गेलो. काय नाव मॅडम तुमचं? माझं नाव सत्यवान सौंदरमल, निर्धार सामाजिक सेवा संस्था बीड. काय प्रकरण इथं आला तुम्ही? इथं असं आम्हाला समजलं की बॉन्डवर एक मूल 2.5 वर्षाचं मूल दत्तक दिलेलं आहे. दत्तक विधान असं वाक्य वगैरे सगळे टाकून नाव वगैरे बदलून एका महिलेला विकत दिलेलं आहे. ते 40गावतून त्याचं हे झालेलं आहे आणि मूल मुरुम मधलं आहे. तर ते आम्हाला समजलं कारण बॉन्डवर मूल देता येत नाही असं, आणि त्या देण्यामध्ये त्या मुलाच्या सख्या आईचा आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा आणि मुलाच्या त्या आईच्या 2 माम्या आणि इतर लोकांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते मूल देता येत नाही. त्या मुलाच्या वडिलाची पण आत्महत्या झालेली आहे त्या आई आणि मूल गेल्यामुळं, आणि ते आई आणि मूल पण दूर करण्यामध्ये त्या महिलेच्या माम्यांचा त्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे हे सगळं आम्ही प्रकरण काढले. याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की कायद्याचं पालन व्हावं, त्या मुलाला प्रॉपर पालकत्व मिळावं आणि कायद्याचं जे काय असेल त्याच्यानुसार ती प्रक्रिया व्हावी आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई व्हावी आणि जे काही हे असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी ह्या प्रकरणाची. इथं तुम्ही इथं आल्यानंतर काय गोंधळ झाला? ते मूल तर त्या स्वतः त्याच्या आईनं त्याच्या मावशी लागते नात्यानं तिला सांभाळायला दिलं स्टॅम्पवर असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, मुलाची ती जी मूल घेतलेलं आहे ती महिला त्या मुलाची मावशी नाहीये, त्या मुलाच्या आईची मामीची बहीण आहे ती. जे बेकायदेशीर दत्तक देणारी महिला आहे ती आणि घेणारी ह्या दोघी सख्या बहिणी आहेत. त्याच्यामुळं त्यांचं ते हे होत नाही. आता इथं जे आले होत्या तर त्यांना त्या लेकरांना भेटायचं होतं म्हणत होते, पण आमचं असं म्हणणं होतं की ते मूल बाल कल्याण समिती आणि जे शिशुगृह आहे त्यांच्या मार्फत ते आलेले हॉस्पिटलमध्ये. आम्ही फक्त तिथं त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही शिशुगृहवाल्यांकडे, त्याच्यामुळे आम्ही तर त्या मुलाच्या आजीला ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना एवढंच बोलत होतो की तुम्ही बाल कल्याण समितीची ऑर्डर आणा. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला बाल कल्याणच्या अध्यक्षांनी सांगितले तुम्ही जाऊन भेटा. आम्ही बोललो की तुम्ही हे बेकायदेशीर सगळं कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात असं भेटता येणार नाही. तुम्ही त्यांची ऑर्डर घ्या, त्यांचं एक 4 वरीचं पत्र आणा, तुम्हाला भेटता येईल. एक तुम्ही 2 महिने सांभाळलेलं आहे मूल म्हणून, एक आई म्हणून आम्ही पण त्यांच्या भावना समजू शकतो. पण त्यांच्यासोबत प्रचंड माणसं होते आणि ते मानसिकरित्या त्या लोकांवर दबाव टाकत आहेत असं कळतंय मला.
त्यासाठी आम्ही इथंच आहे 4 दिवसापासून. मॅडम तुम्ही म्हणताय की हे मूल विक्री केलेलं आहे, असं काय आरोप चर्चा वगैरे होते, काय विषय आहे तो, काय पुरावा आहे तुमच्याकडे तसा? ते मूल विक्री केलेले ते आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे ना त्याची, दाखवा बरं. त्याच्यामध्ये आणलो काल. आता कुठं सोलापूर. म्हणून नका बरं का बाबी, मी तुम्हाला मनातली गोष्ट सांगते. नाही हो माय नाही. कसं तुम्ही मला शेअर करता म्हणून मी बी शेअर करा. कोणाला सांगू मी आता? मी माझी जाऊ गेलतो इथून. बहीण पप्पा ते तिकडून आलते, गाडी केलतो. ते मध्ये त्याला तयार राहिली तर आपण कशाला मध्ये व्हायचं. अरे काढ दिल नाही की देंद्यावाली रान दिल नाही की आता मग तिचं पुढचं काय ते आता किती ना आता आई होत नाही. आता तिनं कुठं का जाईना काय का करणं. आता लेकराची आई आमची बहीण झाली, कोर्टातून घेतले वकील आपण जेच कोण जेची सही ते उद्या त्याला माझं लेकरू मनाला बी येत नाही. आता तिला विचारली की बाई तिला मला लेखा फोन केली तिनं, ये घेऊन जा ये घेऊन जा. रात्री रडायचं का माझ्या लेकरू, रात्री रडायचं बघ. गाडीची बसल्यावर गप्प बसलं. आम्ही तिला घेऊन हिंडलो ना, त्याला वाटलं इथे जाते इथे. गाडीत हिंडलो की इकडं तिकडं आम्ही कपडे घ्यायला गेलो तिला घेऊन. माझी सवत आहे ना त्यांना. 10,000 आता कुठं सोलापूर. 10,000 आहे ना. गेले तिनं, ये घेऊन जा ये घेऊन जा. रात्री रडायचं का माझ्या लेकरू. त्याला कसं आईला विचारते बघा. बघा कसं केली ना आता. काय करते मजबुरी तिला बी ते लेकराचं मायचं सोडलं हिना असं गोड वाटलं आता. नाही मग आता कसं फ्री बोलत होते मी. कामावर आहे आणखीन बरेच आहेत त्याच्यात. कामावर आहे त्याच्यानं भूल झाली. 10,000 आहे त्याच्यात. आता ते शोधा लागते ते शोधू का. आता आमचा भाऊ घेऊन गेला का कपडे घ्यायला गेले. ये घेऊन जा ये घेऊन जा. रात्री रडायचं का माझ्या लेकरू. रात्री रडायचं बघ. गाडीची बसल्यावर गप्प बसलं. आम्ही तिला घेऊन हिंडलो ना, त्याला वाटलं इथे जाते इथे. गाडीत हिंडलो की इकडं तिकडं आम्ही कपडे घ्यायला गेलो त्याला घेऊन. माझी बी सवच आहे ना त्यांना. मला बघितलेलं आई आई म्हणायचं. मग गेलो, मग गाडीत बसलो. मग विचारलं ना गाडीत बसल्यावर. मग आम्ही 2ला गाडीत बसलो. झालं 2ला बसलो. दिवस मावळाला बघा ते. सासऱ्याला कसं आईला विचारते बघा. बघा कसं केली ना आता. काय करते मजबुरी त्याची. तिला बी वळण बी चांगलं नव्हतं आणि तिच्यासाठी शोधली काय की तिने. त्या पोराचं तिथं आधार कार्ड निघत नाही हो. तिथं ती दुनिया वेगळी आहे बघा. ती काय सांगू तुम्हाला. कुठं तिला गेलेल्या जागी तिथं पुरीच भेटत नाही ती पोरांना. पोराला बी मग पुन्हा पोरगी भेटायची ना. बेघरच होईल की पोरग. तिने लय विचार. बघा मुरुम या ठिकाणी राहणारं जो कुटुंब होतं त्या कुटुंबकर्त्याचं निधन झालं. बघा एक इथं 2.5 वर्षाचा मुलगा उपचार घेतो या दवाखान्यामध्ये, आणि उपचार घेत असताना त्या मुलाला भेटायला आलेले नातेवाईक आणि इथं असलेले त्याच्यासोबतचे नातेवाईक NGOचे पदाधिकारी यांच्यामध्ये राडा झाला. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला हा विषय दाखवला. गंभीर विषय आहे. हे जे मुलं उपचार घेते 2.5 वर्षाचं वय आहे त्याचं, त्या मुलाच्या वडिलाचं निधन झालं आणि आईनं त्याला सांभाळायला दुसऱ्या नातेवाईकाला दिलं. स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं सांभाळण्यासाठी. आणि नेमकं हे जे मुलं आहे हे सांभाळण्यासाठी दिलेलं नाही असा धक्कादायक आरोप त्या मुलाच्या आजीनं सुद्धा केलेला आहे.
ते जे मूल आहे उपचार घेते ते विक्री केल्याचा दावा या नातेवाईकांनी केलेला आहे. मात्र प्रकरण काय आहे, वास्तव प्रकरण काय आहे, पोलिसात गेल्यावरच कळणार आहे. आता त्याच्या तक्रारी काय सुरू असतील, आणखीन होतील तक्रारी, अजून तर काय झालेलं नाही. मात्र इथं मुलगा उपचार घेतोय आणि इथं उडालेला गोंधळ. आता इथं या गोंधळामध्ये पोलीस पोहोचले होते, पोलीस ठाण्यामध्ये हे सगळे गेलेलेत नातेवाईक. इथं पुढे काय कारवाई होते हे अजून पाहणं गरजेचं आहे. मात्र इथं उडालेला गोंधळ आणि नेमकं खरं प्रकरण काय आहे, प्रकरणाच्या सगळ्या बाजू, दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभिषेक जावळे सोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.